नमस्कार. विदर्भ दर्पण न्यूजमध्ये स्वागत. बातमी आहे नागपूर येथून. आज महानगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागपूर महापालिकेच्या कार्यालय धंतोली झोन येथे मोठी गर्दी केली होती. उमेदवाराच्या समर्थकांनी कार्यालयासमोर नारेबाजी व घोषणाबाजी देत उमेदवारांचे स्वागत केले. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी महानगरपालिका कार्यालय धंतोली झोन येथे मोठी गर्दी केली होती. नामांकन अर्ज दाखल करताना उमेदवारांसोबत त्यांच्या समर्थकांची संख्येने उपस्थिती दिसून आली. ढोल ताशाच्या गजरात विजयी घोषणा देत उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी प्रचंड उत्साह दिसून आले. आता कोणते उमेदवार आपले अर्ज मागे घेणार आणि अंतिम रिंगणात किती उमेदवार असणार हे चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होणार आहे. मात्र प्रचारासाठी उपलब्ध कालावधी अत्यंत कमी असल्याने उमेदवारांना पायाला भिंगरी लावून प्रचाराला उतरावे लागणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.